हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज पूजा अँड देवदर्शन। मी आली आहे कर्नाटकमधल्या बिदर इथल्या पापनाशिनी मंदिरमध्ये। पापनाशिनी लिंगम असं मंदिराचं नाव आहे। तर बघूया हे नेमकं मंदिर कशाचं आहे आणि म्हणजे कसं स्ट्रक्चर आहे ह्याचं, हे मी तुमच्यासोबत आता शेअर करते आहे। तर मंदिर खूप छान आहे एकदम। खूप झाडं वगैरे असे आहेत एकदम। मी व्हिडिओ नाही काढू शकले कारण मी समोर बसले होते ऑटोमध्ये आणि मला पकडून बसावं लागलं, नाही तर मी पडले असते, व्हिडिओ वगैरे काढले असते। तर खूप छान असं वातावरण आहे इकडं। तर मंदिराच्या आतून असं आहे। हर हर महादेव। तर लाल माती आणि असं व्यवस्थित त्याला तासून सगळी जागा केलेली आहे। मंदिराच्या बाहेरच एक कुंड आहे आणि इकडं एक नदी का तलाव सारखं असं काहीतरी आहे बघा। खूप सारं पाणी आहे। मला एक्झॅक्ट नाही माहिती की नदी किंवा तलाव काय नेमकं काय आहे ह्यापैकी, कारण की मी महाराष्ट्रातली आहे आणि मी बिदरमध्ये आली आहे सध्या। तर खूप छान असं एकदम प्रसन्न वातावरण आहे मंदिराचं। तुम्हाला हे देवस्थान बघायला आवडेल का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग। एकदम गच्च हिरवळीमध्ये आहे। उन्हाळा आहे पण तरी पण पाऊस पडतोय सध्या, पण तरी पण हिरवळ खूप छान आहे या मंदिराच्या आजूबाजूला। तर तुम्ही नक्की ह्या देवस्थानाला भेट देऊ शकता। हो, हे काय इकडे पकडलं। हो हो, हे बहुतेक कुंडकडे जाणारा रस्ता आहे। एव्हरीवन, वेलकम इन माहीज पूजा अँड देवदर्शन। मी आली आहे आमच्या कुलदैवतसाठी। तर आमचं कुलदैवत आहे बिदरमधलं नरसिंह मंदिर। तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर हे मंदिर आहे, इथून आतमध्ये जायचं आहे। म्हणजे पूर्ण बिदर सिटीच्या हे बाहेर आहे, कर्नाटकमधलं आहे। याच्या आधी पण मी आले होते इथं ह्या देवस्थानाला, आणि हे दुसऱ्यांदी आम्ही आलेलो आहोत। हे बघा असं आहे, इथून असं खाली जायचं आहे आता। तर मी पहिले जाते आणि मग व्हिडिओ काढते नंतर। 5 मिनिटं तरी असं लागतात पायी चालत जायला। हो हो, चला चला तू। नहीं
नरसिंह भगवानाचं म्हणजे विष्णूचा अवतार, त्यातला हिरण्यकश्यपूचा जो वध आहे तर तेव्हा इथंच प्रकट झाले ते नरसिंह. तर ते स्वयंभू मंदिर आहे आणि खूप लोकांचं ते कुलदैवत सुद्धा आहे. आमचं सुद्धा कुलदैवत आहे. जवळ आहे, उन्हाळा असून पण, आणि उन्हाळ्यामध्येच पाऊस चालू आहे. मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. तर असं आहे. आणि इथून पुढं गेलं की गुफा आहे. त्या गुफेमध्ये स्वयंभू नरसिंह स्वामी यांचं मंदिर आहे. जुन्या पद्धतीची पायवाट एकदम, जे कर्नाटकी लाल मातीच्या ज्या विटा असतात ना त्याचे आहे. आहे गुफा, हे वरती दिसते तुम्हाला. वरती पण असं म्हणजे मूर्ती आहे आणि त्यानंतर आतमध्ये गुफा आहे. तर आम्ही जातोय आता मंदिरामध्ये. तसं मंदिराचा टाइम 5 पर्यंतच आहे संध्याकाळी. या मंदिराला झरणी नरसिंह मंदिर सुद्धा म्हणतात. पहिले गणपतीचं दर्शन घेत आहोत. गणपती बाप्पा मोरया. तर असं आहे मंदिर. ये रखे आऊं हाँ हो, एक मिनिट. तर ह्या मूर्तीच्या बाजूलाच इकडून जाऊन पाण्यामध्ये जायचं आहे आणि पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं पुढे गेल्यावर मूळ जी मूर्ती आहे नरसिंहाची त्याचं दर्शन होतं. आम्ही घाईमध्ये आहोत म्हणून आम्ही नाही काढू शकत आहे, पण तुम्हाला सुद्धा झरणी नरसिंह मंदिराचे आशीर्वाद मिळावे म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. तर असं आमचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. माझ्या मावशी आहेत त्यासोबत आलेल्या आहेत. माझी आई आहे आणि ह्या माझ्या छोट्या मावशी आहेत. आम्ही सगळेजण दर्शनासाठी घाईमध्ये का होईना पण आलो, कारण एवढ्या लांब आलो आणि दर्शन नाही जर घेतलं कुलदैवतचं तर मग चांगलं नाही वाटणार ना. तर त्यामुळं दर्शन घेतलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.